भिवंडी तालुक्यातील एस.जी. ग्राउंड ढोळे येथे एस.जी. ग्रुपच्या वतीने प्रथमच भव्य ओव्हरआर्म रबर बॉल क्रिकेट स्पर्धा एस.जी. चषक ढोळे 2025 यशस्वीरित्या संपन्न। या चषकामध्ये फायनलचा सामना BCC बोरिवली व भावाळे संघामध्ये खेळण्यात आला आणि हा फायनलचा सामना अतिशय रंगतदार ठरला व BCC बोरिवली या संघाने एस.जी. ग्रुप ढोळे 2025 चषकावर आपले नाव कोरले। विजयी व उपविजयी संघांना विशेष आकर्षक अशी बक्षिसे देण्यात आली। त्यासोबतच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आयोजकांच्या वतीने शुभेच्छा देखील देण्यात आल्या। तसेच स्पर्धकांच्या वतीने देखील आयोजकांचे भरभरून कौतुक करण्यात आले आणि यावेळी किंगमेकर सचिनदादा घोडविंदे, संकेत घोडविंदे, समीर घोडविंदे व समस्त घोडविंदे परिवार तसेच शिवसेनेचे विष्णुदादा चंदे, वैशालीताई चंदे, मनोहर ठाकरे, एस.जी. ग्रुपचे सर्व खेळाडू समेत अनेक खेळाडू, क्रीडा रसिक उपस्थित होते। उपस्थित सर्व मान्यवरांचे, खेळाडूंचे व ज्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्या सर्वांचे एस.जी. ग्रुप ढोळेच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले व ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य केले, शुभेच्छा दिल्या त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करण्यात आले। विशेष म्हणजे किंगमेकर सचिनदादा घोडविंदे यांच्या पुढाकाराने व संकेत घोडविंदे तसेच एस.जी. ग्रुपच्या सर्व खेळाडूंच्या प्रयत्नाने या नवीन ग्राउंडची निर्मिती करण्यात आली आहे आणि खेळाडूंचा भविष्य चांगला व्हावा यासाठी सचिनदादा घोडविंदे यांच्या नेतृत्वाखाली या क्रिकेटच्या ग्राउंडवर लेदर, टेनिस, रबर बॉल, पोलीस भरती अकॅडमी अशा विविध क्रीडा स्पर्धा येत्या काळामध्ये राबवण्यात येणार आहेत। त्यासाठी एस.जी. ग्रुपचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात येत आहे। तसेच या संपूर्ण स्पर्धेचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन सिद्दीक भाबे सर, अजय घरत सर व गणेश गायकवाड सर यांनी केले। तर चला पाहूया काही क्षणचित्रे। स्वागत करते। देखिए 31 का लक्ष्य है। आप देखना है कि भालेकर त्याप्रमाणे या ठिकाणी कोण मारेल 31 फायनल मला 3 वरील सूरज वर्मा यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। इलेक्ट्रिक मीडियाचे प्रतिनिधी एस.जी. ग्रुप अँड कंपनीच्या माध्यमातून सूरज वर्मा आपलं मनपूर्वक स्वागत। स्पर्धेला मीडिया कव्हरेज देण्यात येत आहे। स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा या फायनल मॅच मध्ये। सचिन घोडविंदे आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांकडून अर्थात एस.जी. ग्रुप अँड कंपनी ढोळेच्या वतीनं 31 धावा बनवायच्या आहेत फायनल जिंकण्यासाठी। जय बजरंग भावाळे बी संघाला BCC बोरिवली संघाविरुद्ध ही त्यांची फायनल मॅच। दोन्ही संघांचा प्रवास अप्रतिम राहिला या स्पर्धेमध्ये। आता बघायचं की कोण मॅच जिंकेल फायनल, कोण मारणार, कोण होणार चॅम्पियन। जाधव पहिलं षटक घेऊन गोलंदाज BCC बोरिवली संघाकडून सज्ज होतोय। कौन जीतेगा फाइनल? BCC 31 का टारगेट है ना 3 ओवर में, तभी भी टोपी भी बिक गया ना, हो गया। इथे अपेक्षित आहे। पहिला बॉल लॉब हिट, लाजवाब हिट, बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे। उत्तम षटकार, कमाल का भिंगड़ी शॉट है, कमाल का भिंगड़ी। भाई पहले बॉल पे छक्का मार दिए, पहले बॉल पे छक्का मार दिया। अभी कौन जीतेगा मैच? कमबैक करेगा, उसका विकेट लेगा अभी। त्यांचं प्रदर्शन आहे। बॅकफुटला जात असताना पंच केला, बॉल चाललाय कव्हर्स मध्ये। एक धाव तर मिळेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट। चांगली रनिंग बिटवीन द विकेट, सेन्सिबल बॅटिंग। पहिल्या बॉलवर मोठा फटका आलाय, त्यानंतर चांगली योग्य प्रकारे सामोरं जात असताना फलंदाज योगेश भालेकर। बिल्कुल, मैंने पहले ही कहा था कि BCC योगेश भालेकर को कितनी जल्दी आउट करती है। ये योगेश भालेकर कितने जल्दी रन बनाते हैं। नेहमीच महत्वाची भूमिका त्याची राहिलेली आहे आणि कित्येकदा मॅच विनिंग इनिंग्स आणि स्पेल्स त्यांनी टाकलेल्या आहेत आपल्या टीमसाठी। राईटचा बॉल, आडव्या बॅटचा प्रहार केलाय, बॉल चाललाय डीप विकेटला, फिल्डर आहे तिकडे। क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा दुहेरी धाव संख्या जाऊन पोहोचते 12 वर। हालांकि बाबू नचन ने गेंद को अच्छे से उठाया था, लेकिन शेवटच्या बॉलवर यश मिळालंय गोलंदाज राहिलला। मुझे तो लगता है अधिकृत की योगेश और अपना विकेट देती है। गरज खरं तर नव्हतीच असं म्हणावं लागेल, कारण जे कार्य करायचं होतं ते पहिले 5 बॉल्सवर त्याने बरोबर केलं होतं आणि शेवटचा बॉल या षटकातील शेष होता। जागेवरूनच खडे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, टायमिंग पूर्णपणे चुकलं। आणखी थोडा काळ खेळपट्टीवर थांबला असता तर पूर्णपणे सामना आपल्या संघाच्या बाजूने त्याने झुकवला असता।
आउट जरूर झालाय, परंतु चांगली कामगिरी केल्यानंतर 14 धावांचं योगदान दिलं योगेश भालेकरनं. पहिलं षटक समाप्त झालंय. 1-14 अशी स्थिती भवाळे बी संघाची. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 17 धावांची आवश्यकता. देखना है कि फाइनल का पेनल्टी में ओवर कौन करेगा. 12 गेंदें बची है, 17 रन चाहिए. एचजी कप ढोले मानसून क्रिकेट के कप को जीतने के लिए भवाले बी को. फायनलची मॅच चालू आहे. भावाले आणि बोरिवलीमध्ये मॅच चालू. कोण जिंकल मॅच? बोरिवली का 31 रन पाहिजे. 3 ओव्हरमध्ये 31 रन पाहिजे ना. आता 12 बॉलला 17 पाहिजे, तरी पण बोरिवली जिंकल का? बोरिवली जिते की मॅच? कोण जिंकल मॅच? बीसीसी बोरिवली. भाई कौन जीतेगा मैच? भावाले. चलो एक चाहिए चैंपियन बनने के लिए. 16 एक एंड गॉन. बड़ी विकेट. सुपर डिलिव्हरी, नास्टी डिलिव्हरी. गुड लेंथवर बॉलचा टप्पा होता, परंतु बाउन्स किती छान होता. एक्स्ट्रा बाउन्स आणि त्याने काम तमाम केलंय फलंदाज निखिलचं. 12 बॉलला 17 पाहिजे होत्या. कोण जिंकते मॅच मला काय वाटते? भालेकर आउट होने के बाद अधिकांश बार क्रिकेट रसिकांना एचजी स्पोर्ट्स शुभेच्छा देतो. थोड़ा प्रेशर में आती और ये फाइनल का प्रेशर मॅची ठेवल्या. पण अंडर प्रेशर बॅटिंग करणारे चांगले बॅटर्स अजूनही त्यांच्याकडे आहेत. विशेषतः नवनाथ मुकुंद आणि सुजित जाधव जो हार्ड हिटर आहे, सलामीवीराच्या भूमिकेत तो राहिलेला आहे. एकच बॉल आतापर्यंत फेस केलाय. नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. नवनाथ मुकुंद मैदानामध्ये पोहोचलाय. खेळण्यासाठी सज्ज. पुढचा बॉल. ब्युटी ह्या इथे उपस्थित आनंद आहे की आज महिलांना कुठेतरी परफेक्ट लेंथ होती, परंतु लाईन या वेळेला योग्य राखता आलेली नाहीये. थोडा दिशाहीन झाला हा चेंडू. एष्ट्यांच्या रोखाने असता तर जरूर एष्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये यश मिळालं असतं, कारण बॅट थोडी उशिरा फेकली होती. पण क्रिकेट जिंकलेला आहे आणि टेनिस क्रिकेट जिंकलेला आहे. रबर यावेळेला परफेक्ट यॉर्कर आणि दंडी गुल. फलंदाज बाद. एक धडाकेबाज फलंदाज आहे. 9 चेंडू 15 धावा. प्रेशर दोन्ही संघांवर दिसत आहे. पुढचा बॉल घेऊन सिन्नान. क्या कमाल की तेज गेंदबाजी कर रहे हैं. फास्ट एंड फ्युरियस. बोरिवली संघाचे पाठीराखे फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये थोडेसे निराश होते, कारण धावा चांगल्या वेगानं जोडत होता. मात्र मॅचची कंडिशन वेगळी झाली. राहिलनं शेवटच्या बॉलवर आणि त्यानंतर सिन्नानचं वर्चस्व या षटकामध्ये पाहायला मिळतंय. 8 चेंडू 15 धावा. हे समीकरण. करने की कोशिश की वहाँ पर कभी भी कहा जाता है कि में रहे लेकिन होश के साथ. जोश तर आहेच. कधी कधी असं घडत असतं. बॉल थोडासा हातातून निसटला असावा, मिळाली नाही त्याला, परंतु टीमसाठी धोकादायक आहे. 2 धावा अवास्तव रूपाने खर्च करण्यात आल्या. धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलीय. एक धावेसाठी संघर्ष होतोय फायनल मॅच मध्ये. फायनल मॅच जशी व्हायला पाहिजे तशीच होताना दिसते या एचजी चषकामध्ये. वैसे भी अधिकतर फाइनल मैच का जो प्रेशर रहता है वो एक अलग टाइप का रहता है. 13 ची आवश्यकता. 8 चेंडू शिल्लक. होता इनसाइड बॉल चाललाय डी स्क्वेअर लेगला. वेगाने ट्रॅव्हल होतो. काय फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. थ्रो मात्र तेवढा वेगवान नव्हता. मंद फेक आलेली आहे, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. सुजित जाधव आणि वेदांत ही जोडी सध्या खेळपट्टीवर आहे. 11 धावांची आवश्यकता. 7 चेंडूंचा खेळ बाकी. गोडविन ने साहब के सभी जगहों के साथ 7 चेंडू 11 धावा. हृदयाची धडधड वाढवणारा हा अंतिम सामना. सिन्नान षटकातील शेवटचा बॉल घेऊन लेंथ बॉल करून घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटची गरज. अजूनही संधी आणि याच फलंदाज येथे धावबाद होईल. बिग विकेट, बिग ब्लो. भावाळे बी संघाला लागणारा हा 4था धक्का सुजितच्या रूपात. लास्ट ओव्हर बाकी आहे. कोण जिंकल मॅच? ये जो ओवर है ना, ये अपने आप में एक फाइनल है. सांगू शकत नाही, क्योंकि इस ओवर की हर गेंद में एक अलग ही क्लाइमैक्स छुपा हुआ है. तरी पण माझी शेख हालांकि लकी बहुत रहे हैं. 2 बार माझी क्रिकेट मध्ये लकी देखील राहिलेला आहे आणि त्याने आपले स्किल्स देखील योग्य. तुम्हाला काय वाटतं कुठली टीम जिंकली पाहिजे फायनलची मॅच? आता ज्या प्रकारे सामना चालू आहे, त्याच्यासाठी जरूर गोलंदाजांनी ठेवलेला आहे प्रत्येक मॅच मध्ये. कोणी काय जिंकला तरी क्रिकेटचा विजय होणार आहे. 5 गेंदे 9 रन. कमालीचा रंगतोय हा अंतिम सामना.
रंगतदार लढतीचीच अपेक्षा होती भावाळे बी आणि बोरिवली संघाकडून. तशीच रंगतदार लढत आपल्या समोर आहे. 5 चेंडू 9 धावा. चेसिंग कंपल्सरी. वेदांत ऑन स्ट्राइक. हालांकि वेदांत के पास बहुत बढ़िया शॉट खेलने का अनुभव है. चांगला फिनिशर आहे. ब्लॉक केलाय. उंची जास्त लांबी कमी. झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. प्रयत्न अफलातून होता फिल्डरचा. मात्र झेल ड्रॉप होतो. झेल धरतीला दान. जीवदान मिळतंय फलंदाजाला आणि 2 धावा देखील. 2 धावांवरच समाधान व्यक्त केलंय. वेदांत तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात दिसला नाही. त्याला स्ट्राईक स्वतःकडे घ्यायची आहे ते स्पष्ट दिसतंय. स्ट्राईक त्याच्या 5 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 24. आता समीकरण 4 चेंडू आणि 7 धावा. भावाळे बी संघ 31 धावांचा पाठलाग करत असताना विजयासाठी चॅम्पियन पदासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. ग्रेट मॅच. ग्रेट फिनिश. 4 चेंडू 7 धावा. फिल्डर कडून थोडीशी चूक घडली आहे. अवघड होता खरा झेल परंतु अशा सिच्युएशन मध्ये अवघड झेल देखील तुम्हाला स्वीकारावे लागतील चॅम्पियन पदाला कवचनी काढण्यासाठी. माजिद पुढचा बॉल घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्लोवर शॉट बॉल. बॅटची खड आणि फलंदाज बाद. विकेटचं पतन. माजिदनं कमबॅक केलंय. चांगला बॉल. खरं तर फलंदाजाकडे संधी होती असं वाटलं परंतु वेग कमी होता ते पारखू शकला नाहीये. फलंदाज वेदांत माघारी परततोय. धक्का क्रमांक 5. 3 गेंदों में 7 रन चाहिए. देखिए अजय का दादा के वॉकन का विकेट डिलीवरी. ये क्रिकेट है. अच्छी गेंद पर छक्का लगता है. खराब गेंद पर विकेट गिरता है. लेकिन ये जो क्रिकेट का ग्लैमर चार्म और इसकी जो शोभा और खूबसूरती है वो रहती दुनिया तक कम नहीं होंगी. किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती है. 3 गेंदे 7 रन. नए बल्लेबाज कौन जा रहे हैं? साहिल. एक साहिल ही सामने थे पिछले मैच में और एक साहिल अब आए हैं फाइनल में. क्या मुकाबला चल रहा है. कहानी अपने आप को दोहरा रही है. पैसा वसूल फाइनल गोडविंदे साहब का. पैसा वसूल शो. माजिद शेख बल्ले के अंदर लगी है. 1 रन बना है. 2 गेंदे 6 रन. कमजोर दिल वाले हट जाए. कमजोर दिल वालों के लिए मैच फाइनल नहीं बचा. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जे प्रेक्षक उभे आहेत थोडंसं सीमारेषेपासून आपण लांब उभे राहा कारण अगदी क्रुशियल सिच्युएशन आहे या मॅचची. 2 चेंडू आणि 6 धावा. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ फायनल. सन्माननीय चंद्रकांत पालवी साहेबांचं आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे. व्यासपीठ अगदी पाहुण्यांनी फुलून गेलेलं आहे. सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आम्ही करीत आहोत. हा देखील एक कसलेला फलंदाज आहे. येथे ठोकावा लागेल. षटकारानंतर सामना फिनिश करू शकतात पण कसं घडेल का. माजिदनं कंबर कसलेली आहे. माजिद अंडर प्रेशर चांगला मारा करतोय. आगे रे थोड़ा आगे रे. 2 गेंदे. आजा थोड़ा आगे रे. आगे आगे रे. आगे थोड़ा. स्वाभाविक आहे कारण स्ट्राईक नोटीस झाली आहे. या अगोदर स्ट्राईक आहे त्याच्या खांद्यावर हिरो बनण्याची संधी त्याच्याकडे देखील आहे. माजिदकडे देखील हिरो बनण्याची संधी आहे. गुड बॉल. आपल्या नावावर कोरणार कोण. याची चष्टावर आपलं नाव कोरणार कोण. नेक्स्ट बॉल. इम्पॉर्टंट डिलिव्हरी. बॉल रे. अरे माजिद और वो भी पीटीसी में पहली मर्तबा मानसून क्रिकेट. माजिद टाइट चल बेटा. शाबाश शाबाश माजिद. कम ऑन रिलैक्स.
देखिए कोई एक अलग ही फर्क मिलता है। माजिद शेख योगेंद्र को BCC is the champion. चॅम्पियन पदाला गवसणी घातली आणि त्यांच्या पाठीराख्यांच्या आनंदाला पारावार उरलेला नाहीये। जल्लोष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। शाहिद खान अँड कंपनी जबरदस्त खेळ सादर परंतु तदनंतर आला शायद 12वां मैच जीते, क्या कहेंगे? बहुत अच्छा लगा माशाल्लाह, बॉलर ने बहुत अच्छा किया। हमारे टीम बॉलर खासकर सिन्नान और माजिद और राहिल बहुत अच्छी बॉलिंग और सबने बहुत अच्छा कंट्रीब्यूट किया। बहुत खुशी माशाल्लाह, सीजन का पहला रबर बॉल का टूर्नामेंट हम जीते, सबको मुबारक। मधील पहिली रबर बॉल चॅम्पियनशिप ट्रॉफी आणि ती ट्रॉफी प्राप्त केलेली आहे BCC बोरिवली। दिलेला आहे तो सिन्नान खोत, जबरदस्त कामगिरी करणारा गोलंदाज। नरेश राऊत यांच्याकडनं शाहिद खान यांच्यासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत। पावसाचं लक्षण आहे, आपण फटाफट सत्कार करून घेऊया। यस, त्याचप्रमाणे प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेश सुंदर सन्मान चिन्ह। नंतर आम्ही पंच पॅनलला बोलवतो आहोत, त्यांना आपण सन्मानित करीत आहोत। त्याच्यानंतर आपण महाराष्ट्राचा बुलंद आवाज, अनेक महाराष्ट्रभर स्पर्धांमध्ये ज्यांचा आवाज ऐकतोय, अतिशय सुंदर समालोचन करणारे, त्यांच्या देवळी येथील स्पर्धेच्या रीलला आपण पाहिलं तर 2 मिलियन अशा पद्धतीनं लाईक्स लाभले होते। मी अजय खरच सरांना विनंती करतोय, आपण मंचावर यायचंय। मनोहर ठाकरे सरांना विनंती करतोय, आपल्या शुभहस्ते अजय खरच एक उत्कृष्ट महाराष्ट्राचा मानबिंदू असणारा समालोचक यालाही आपण सन्मानित करणार आहोत। माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह। ये वो व्यक्ति है जिसने इस इलाके का नाम काफी ऊंचा किया है। बड़ी बड़ी शॉल और पुष्पगुच्छ और सम्मान चिन्ह देकर उनका सत्कार होता हुआ मैं फिर से सचिन दादा या ना दोन सचिन गोडवंदे जी, उनके तमाम साथी और SG ढोले का आभार व्यक्त करता हूँ। हस्ते जय बजरंग भवाळे बी संघाला आपण सन्मानित करणार आहोत। जय बजरंग भवाळे बी हार जीत खेळाचा एक भाग आहे। आपण सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे। निश्चितपणे फाईट तुम्ही चांगली दिली, मात्र शेवटच्या क्षणी जो टोका देण्याचा वेळ होती तिथे मात्र नांगी निश्चितपणे गोलंदाजांनी फोडलेली आहे। जय बजरंग भवाळे बी संघ, संपूर्ण संघ या प्रतिनिधी यायचं आहे, पण सन्मानित करणार आहोत उपविजेता संघ जय बजरंग भवाळे बी। या स्पर्धेमध्ये अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आपण सर यांना विनंती करतोय, एका बाजूला आपण इथे येऊन उभं राहायचंय गणेश पाटील सर, आणि त्यासाठी असलेली ट्रॉफी माझ्या महिला भगिनींकडे आपण देणार आहोत। गणेशजी पाटील गेलेले आहेत, तर साक्षीताई तुमच्या हातामध्ये शूज घ्या आणि वैशालीताईंकडे आपण ट्रॉफी द्या। या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज, ज्या गोलंदाजानं दैदिप्यमान कामगिरी केली आणि आपल्या संघाला विजयी केलेला आहे, सिन्नान खोत, मॅन फ्रॉम लाजवाब। जो स्पेल प्रत्येक सामन्यामध्ये आम्हाला पाहायला मिळाला, दर्जेदार स्पेल, अतिशय सुंदर स्पेल। सिन्नान खोत येतो ताज हे BCC बोरिवली का। आजची कामगिरी वाखणण्याजोगी, ते तर्रार मारा, चूक टप्प्याचा मारा, ब्रह्मास्त्र यॉर्करचा त्याने उपयोग केला। या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजासाठी आपण आमंत्रित करणार आहोत, त्याच्यासाठी सुद्धा बॅट आहे आणि ट्रॉफी आहे। मी सर्व महिला वर्गांना म्हणतोय,
की आपण रॉयल स्पोर्टची बॅट आहे यश बेखंडे यांच्याकडनं आणि ट्रॉफी आहे. या स्पर्धेमध्ये अतिशय सुरेख रीतीनं फलंदाजी करणारा ज्याने आपल्या संघाला उपांत्य फेरीपर्यंत घेऊन आला आणि तो खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाली. साहिल शेख एसजी डोहे कव्हर देता आला असता तर निश्चितपणे आपला संघ अंतिम फेरीत पोहोचला असता. मात्र फाईट जी दिली, हार सुद्धा कशी, दोन्ही संघाची धावसंख्या समसमान पाहायला मिळाली. साहिल शेखनं जबरदस्त कामगिरी केली. खोत अंतिम सामन्याचा मानकरी खेळाडू, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी खेळाडू सिन्नान खोत. आज का दिन, सिन्नान का दिन. सिन्नानसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मला वाटतं काही दिवसापूर्वीच तो सौदीला जाऊन आलेला आहे आणि तो आशीर्वाद या ठिकाणी फलित झालेला आपल्याला पाहायला मिळते. विकेटी बाद केलेल्या आहेत आणि उपांत्य फेरीचा सामना आणि उपांत्य पूर्व फेरीचा सामना खऱ्या अर्थानं फलंदाजीच्या जोरावरती गाजवणारा खेळाडू तो ठरतो आहे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. आणि हा खेळाडू आहे डोळेगावचा भाचा राहुल शेख बीसीसी बोरेने. कल्पेश पाठारे यांना विनंती करतोय आपण यायचं आहे स्पोर्ट्स. आपण अतिशय सुंदर अशी सायकल पाहतोय. मला वाटतं ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये सुद्धा सायकल त्याला मिळालेली होती. आता ही सायकल मिळते आहे आणि एक सुंदर ट्रॉफी बॅट. सायकल चला गेली. प्रीमियर लीगला पण सायकल मिळाली, तिथेही जबरदस्त कामगिरी झाली. तेव्हा सुद्धा बॅटिंग अतिशय सुंदर झाली होती. आज तुझ्याकडे आम्ही एक गोलंदाज म्हणून पाहतोय, परंतु एक फलंदाज म्हणून सुद्धा तू पुढे आलास आणि अष्टपैलू कामगिरी केलेली आहे. काय वाटतं? अरे लेकिन मामू का गाव आहे. थोडासा या ठिकाणी लाजतो आहे. असू द्यात, तो खूप शुभेच्छा आहेत. या दोघांनाही विनंती करतोय. प्रथम आपण डीजे वाल्यांना पुढे बोलूया. प्लीज या आपल्या सन्मानासाठी. मी या ठिकाणी संकेत गोडविंदे यांना विनंती करतो. डीजेच्या वाल्यांचा आपण सन्मान करणार आहात. साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. खरं म्हणजे साक्षीताई या ठिकाणी मनोगत व्यक्त करणार होते. संघ जो जिताबाई सिकंदर, जो जिताबाई बाजीगर, यहाँ पर बाजीगर बने हैं बीसीसी बोरीवली. कमाल विजेता संघ बाजीगर संघ बीसीसी बोरीवली. रबर बॉल चॅम्पियनशिप पहिली स्पर्धा बीटीसी मधील विजेता संघ ठरतोय बीसीसी बोरीवली. काय सांगणार ही स्पर्धा बघून तुम्हाला कशी वाटली? ही स्पर्धा बघून मला खूप आनंद वाटतो आणि छान वाटतं. टुरिस्ट स्कीमला आम्हाला शुभेच्छा. मला खूप छान वाटलं. ही स्पर्धा खूप उत्तम प्रकारे पार पडली आहे.
असं दोन्ही संघ खूप छान प्रकारे खेळत होते आणि स्पर्धक त्यांना खूप सपोर्ट करत होते. हे बघून मला खूप छान वाटत होते. सर्व एजी ग्रुप यांनी स्पर्धा खूप छान प्रकारे ऑर्गनायझर केलेली आहे. हे बघून मला खूप आनंद होत आहे. पावसाचं वातावरण असून छान प्रकारे ही स्पर्धा खूप उत्तम प्रकारे पार पडलेली आहे. हे बघून मला आनंद होत आहे आणि ह्यापुढे पण आम्ही काही स्पर्धा आयोजित करू आणि त्यांना एजी ग्रुप हा सपोर्ट करेल ही माझी विनंती आहे आणि जिंकलेल्या संघाला माझं मनापासून शुभेच्छा. ओके. खूप सचिन बोलले ते खूपच स्पर्धा खूपच चांगली ठेवली होती आणि एस जी ग्रुपमध्ये त्यांचं मी धन्यवाद देते आणि ते इतर टीम खूपच चांगली व्यवस्थित खेळली आणि सर्वांचं मी धन्यवाद करते. दादा, स्पर्धेबद्दल आपलं काय मत आहे, काय म्हणणार स्पर्धेविषयी आपण? स्पर्धा अतिशय रंगतदार झाली आणि आमचं मुलांचं म्हणजे सर्व एस जी ग्रुपचं स्वप्न होतं का इथे टुर्नामेंट रबर व्हायला पाहिजे आणि आत्तापर्यंत आमच्या एरियामध्ये रबर टुर्नामेंट झाली नाही. त्याच्यामुळे ती संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि उत्कृष्ट अशी टुर्नामेंट झाली. यापुढे आपण दरवर्षी रबर बॉलच्या मॅची ठेवणार का? रबर बॉलच्या पण ठेवणार आणि टेनिसच्या आणि सीझनच्या पण ठेवणार. म्हणजे हा जो मैदान आहे आम्ही याला स्टेडियमचं रूपांतर देणार. अच्छा, ज्या प्रकारे फायनलचा सामना चालू होता तुम्हाला काय वाटत होतं, कुठली टीम जिंकेल बरं? मला बोरली टीम जिंकेल असंच वाटत होतं. स्पर्धेमध्ये कशा प्रकारे आपल्या मित्रपरिवारांनी आपल्या खेळाडूंनी कशा प्रकारे मेहनत घेतलेली आहे, काय म्हणणार त्यांच्याविषयी दोन शब्द? खेळाडू म्हणजे सर्व मुलांनी एकदम उत्तम प्रकारे सर्व आयोजन आणि सहकार्य केलं, त्याच्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. या स्पर्धेमध्ये ज्या ज्या संघांनी सहभाग घेतला त्यांच्या सर्वांच्या मनापासून आभार. विजय आणि उपविजयी संघांना माझ्याकडून दोन्ही संघांना शुभेच्छा. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे आणि क्रिकेटवरती डोळे गावाचं, डोळे ग्रामपंचायतीतील प्रत्येक खेळाडूचं खूप प्रेम आहे. याच्या अगोदर आम्ही कधी अशा पद्धतीची टुर्नामेंट ऑर्गनाईज केली नव्हती, परंतु आम्हाला सचिनदादाच्या रूपाने एक भव्य दिव्य ग्राउंड असं मिळाल्यानंतर, आम्हाला त्यांनी बनवल्यानंतर अशा पद्धतीची पहिलीच टुर्नामेंट आम्ही आयोजित केलेलं आहे. ह्या ग्राउंडसाठी, हे ग्राउंड बनवण्यासाठी आज हा सगळा वर्ग आहे, मित्रपरिवार आहे, यांची याच्यामागे खूप मेहनत आहे. आम्ही दिवस रात्र मेहनत करून अशा पद्धतीने इथे ग्राउंड बनवलेलं आहे. दादानी आम्हाला सर्व गोष्टींसाठी सपोर्ट केला आणि अशा पद्धतीचा आम्ही ग्राउंड बनवलेला आहे. रबर क्रिकेट हा एक आमची सुरुवात आहे. जसे नोव्हेंबर डिसेंबरला आम्ही खूप मोठ्या टुर्नामेंट्स इथे ठेवू. त्याच्यानंतर इथे खेळाडू वृत्तीसाठी जेवढे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी सीझनची प्रॅक्टिस असू दे, टेनिस क्रिकेटमध्ये सर्व मुलांना वाव कशा पद्धतीने भेटेल या पद्धतीचे आम्ही पाऊल उचलू. त्याचप्रमाणे ह्या आमचे पुढील 2 ते 3 वर्षामध्ये ह्याच ग्राउंडवरती मोठे म्हणजे ज्या प्रकारे कबड्डीच्या स्पर्धा झाल्या, त्याच्यानंतर पोलीस भरती अकॅडमी झाली, अशा पद्धतीचे प्लॅनिंग आम्हाला इथे करायचे जेणेकरून मुलांना प्रत्येक गोष्टीला वाव मिळेल आणि माझा हा परिसर आहे हा कशा पद्धतीने पुढे जाईल ह्या पद्धतीची विचारभावना घेऊन आम्ही या सर्व गोष्टी करतो. मग आपल्या स्पर्धेबद्दल काय म्हणणार, ज्या प्रकारे फायनलचा सामना चालू होता? सामना अतिशय रोमहर्षक आणि रंगतदार झाला. BCC बोरिवली खरंच खूप चांगली टीम आहे. सेमीफायनलला आम्ही त्यांच्यापासून 1 रनांनी हारलो, नाहीतर आज तो जो फायनल असती ती नक्कीच आमची SG ग्रुप डोळ्या संघाची असती. परंतु दुर्दैवाने आमचं कुठेतरी गणित चुकलं आणि शेवटच्या 1 बॉलला 7 रन पाहिजे असताना त्या लास्ट बॉलला 6 बसला, पण 1 रनाने आम्ही सामना हारलो. परंतु BCC बोरिवलीचे खूप खूप आभार. तसेच सेमीफायनल सेकंड रबर भावाळे संघाचाही खूप खूप आभार आणि त्यांना शुभेच्छा की त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने प्रतिस्पर्धाला संघर्ष केला. हा मैदान तुम्ही बघितला आता, ग्राउंड क्रिकेटचा ग्राउंड आहे. या क्रिकेट ग्राउंडविषयी आपलं काय मत आहे, तुम्हाला बघून कसं वाटलं? ग्राउंड ठाण्यावरनं आलेलो आहे, कारेगाववरनं. मी सचिन गोडविंदे दादाच्या माध्यमातून ही स्पर्धा बघण्यासाठी इथे आलो. आपल्या ठाण्यात सुद्धा एवढं मोठं ग्राउंड कुठेही मी पाहिलेलं नाही आहे आणि त्यांचं आणि त्यांच्या टीमचं खरंच हे खूप बहुमूल्य त्यांनी परिश्रम केलेले आहेत. एवढं मोठं स्टेडियम, एवढा मोठा हा ग्राउंड उभारण्यासाठी आणि त्याचबरोबर खूप उत्कृष्टरित्या यांनी स्पर्धेचं आयोजन केलं होतं. माझ्या मते जो पावसाळ्याचा सीझन असतो त्याच्यामध्ये अजूनपर्यंत अशी स्पर्धा मी कुठेही पाहिलेली नाही आहे आणि येणाऱ्या दिवसात, येणाऱ्या वर्षात ही स्पर्धा खूप मोठी नावाजलेली असेल अशी मी इच्छा व्यक्त करतो. आणि ह्या सचिनदादा गोडविंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे ग्रामीण
मध्ये मी सांगू शकतो की येणाऱ्या वर्षात ग्रामीणमधून खूप चांगले उत्कृष्ट असे खेळाडू आपल्याला निर्माण झालेले दिसतील. कारण माझ्या मते दादांनी मला खूप याच्या संकल्पना सांगितली की त्याच्या मनात काय आहे आणि त्यांनी याच्याबद्दल काय विचार केलेला आहे. तर असा विचार करणारा व्यक्ती फार कमी लोक असतात आणि त्यांच्यामुळे या येणाऱ्या ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलंच योगदान भेटणार आहे की त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी ते खूप उत्कृष्ट असे कामगिरी करतील आणि ग्रामीणमधनंही आपल्या BCC असो किंवा इंडियन क्रिकेटमध्ये पण खेळाडू जाऊ शकतील असं त्यांचं हे आहे. मी त्यांचं धन्यवाद आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगली ही टुर्नामेंट आयोजित केलेली होती आणि पूर्ण टीमचं मी आलेल्या सर्व खेळाडूंचं त्याचप्रमाणे आयोजक दादांबरोबर खूप त्यांचे सहकार्य सर्वांचे आभार मानतो की त्यांनी खूप असं उत्कृष्ट इथं काय म्हणतात टुर्नामेंटचं हे केलं होतं, सहकार्य केलेलं होतं आणि अशीच टुर्नामेंटनी येणाऱ्या काळात खूप चांगली मोठ्या प्रमाणात भरावी हीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. शिरताजबाई, जेव्हा आपण आयोजन करतो तेव्हा कशा प्रकारे मेहनत घ्यावी लागते आणि कशा प्रकारे तुम्ही मेहनत घेतलेली आहे? यामध्ये टुर्नामेंट कधी केली स्वतः जेव्हा घेऊन प्रथमच मी सचिन दादा आणि संकेत दादा यांच्या नेतृत्वाखाली टुर्नामेंट केलेली आहे आणि ही टुर्नामेंट पडग्या परिसरामध्ये पहिल्यांदाच रबर बॉलची एवढी मोठी टुर्नामेंट झाली आणि ती खूप सक्सेस झाली असं मला वाटते आणि खूप मजा देखील आली. किती संघाने सहभाग घेतला होता या टुर्नामेंटमध्ये? 24 संघाने सहभागी झालेले आणि खूप चांगल्या प्रकारे पार गेली. अंतिम सामना कोणी जिंकला? BCC बोरिवली या संघाने अंतिम सामना जिंकला आणि त्यांना मी शुभेच्छा देतो. तर नेमकं काय म्हणणार? सर्वप्रथम हा ग्राउंड आपल्याला कोणामुळे भेटला आणि हा ग्राउंड बनवण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागली? काय म्हणणार या ग्राउंडविषयी? सर्वप्रथम मी तर सगळ्यात पहिले थँक्स बोलीन सचिनदादा, संकेतदादाचं, कारण की चारही बाजूला वेरहाऊस आल्यानंतर ग्राउंड ही राहिलीच नाही आणि ग्राउंड नसल्यामुळे सचिनदादाजवळ आम्ही एक शब्द टाकला, दादा पोरांना प्रॅक्टिस करण्यासाठी जागा नाही आहे. बस तेवढा शब्द आमचा उचलून धरला आणि 10 दिवसात एक मीटिंग केली, डेव्हलपर्सची मीटिंग केली की माझ्या पोरांना हा ग्राउंड क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंड नाही आहे, ते ग्राउंड उपलब्ध करून द्यायचं आहे. तर त्याच्यानंतर तो धुरा संकेत गोडविंदे, सचिनदादा गोडविंदे यांनी घेतला आणि ती आज तुम्ही पण बघता, मी पण बघतो, सगळी PTC बघते का एवढा सुसज्ज ग्राउंड बनवून दिला. मिनिमम नाही तर इथं आल्यानंतर रस्ता नव्हता, रस्ता बनवून दिला टुर्नामेंटला आणि इथं ग्राउंडमध्ये एवढे मोठे दरी होते का एका टायमाला मिनिमम तरी 50 ते 60 हजार गाड्या इथं लावून हा जो ग्राउंड उपलब्ध करून दिला त्यांच्यासाठी सगळ्यात जास्त धन्यवाद टाळा मी वाजवून सांगेन सगळ्यांना. आणि टुर्नामेंटबद्दल बोलायचं झालं आता आज टुर्नामेंटसाठी इथं प्रत्येक दिवशी एक साहिल, शानू, झेद, सलमान, जहांगीर झाला, सतीश झाला, सगळे पण मेहनत केली आणि ही मेहनत आज तुम्हाला पण दिसते, मला पण दिसते, सर्व सक्सेसफुली झाली. आणि PTC मध्ये एक सक्सेसफुली टुर्नामेंट रेनी क्रिकेट म्हणून ही आज फर्स्ट टाइम झाली. ही SG चषक ढोले हा मला वाटतं SG ग्रुपचं ही एक पहिली टुर्नामेंट आहे आणि पहिली टुर्नामेंट असताना पहिल्यांदाच सक्सेसफुल होईल. तर आज त्याला तुम्ही पण युट्यूबवर बघत असाल का किती शुभेच्छा आल्या, किती पाहुण्यांचा तांडा लागला होता आणि शुभेच्छा देण्यासाठी चांगले व्यक्तिमत्व आले. जे पण आहेत तुम्ही, मी जो पण आहेत तर त्यांचा मी SG ग्रुपतर्फे धन्यवाद देतो आणि परत एकदा मी सचिनदादा आणि संकेतदादांना बोलतो तर अशीच आमच्या पाठीशी उभा राहून यांच्यापेक्षाही चांगले खेळ खेळू शकतात, याच्यापेक्षा कबड्डी खेळू शकते, मातीतले खेळ आहे, क्रिकेट मातीतला खेळ आहे. त्यानंतर एक अशी विनंती आहे का इथे बाजूला स्टँड झाल्यानंतर एक छोटीशी जिम बनवून द्यावा जेणेकरून पोरांचा फिटनेस एकदम व्यवस्थित राहील, आरोग्य व्यवस्थित राहील. ही माझ्यातर्फे, माझ्या टीमतर्फे, माझ्या गावातर्फे सगळ्यांना ही सचिनदादा आणि संकेतदादांना विनंती आहे. जे पण टीमनी सहभाग घेतला, जे पण टीमी राहिल्या, आता 2 दिवसाची टुर्नामेंट करायची होती, जे पण राहिल्या त्यांच्यासाठी पण मी आभार व्यक्त करतो की नेक्स्ट टाइम जी टुर्नामेंट होईल सगळं याच्यापेक्षा मला PTCने भेवंडी तालुक्यात अशी 1 नंबर अशी टुर्नामेंट होईल ना. त्याच्यासाठी संकेत गोडे आणि सचिन गोडा 100% नाही 1000% आम्हाला पाठिंबा राहील. याच्यापेक्षा सक्सेस टुर्नामेंट आम्ही बनवून देऊ आणि ते बनवण्यासाठी जी ग्रुप आणि ही जी पोरं आहेत क्रिकेट खेळण्यासाठी, जी क्रिकेटची पोरं आहेत ही 100% सपोर्ट करणार ना. आमच्या पाठीशी उभं राहिलेले संकेत गोविंदे झाले, सचिन भाऊ झाले, हे आमच्या पाठीशी राहतील. आणि यातली पोरं झाले, सगळी पोरं एकत्र राहून आम्ही जे काय मतलब हिंदू मुस्लिमचं नाव वाद करताना काय एकत्र जोडून राहून हा परिपूर्ण कार्यक्रम पूर्ण केलेला आहे. जे टीमी आल्या ज्याही पण आमचे टुर्नामेंटमध्ये सहभाग घेतलेले त्यांचा आभार व्यक्त करतो. फायनल आणि सेमीफायनल मारले त्यांचा मी आभार व्यक्त करतो. यापुढेही सहभाग घ्यावा आणि आम्हाला सपोर्ट करावा.